काही मदत लागली ना सांग, मी आहे बरं का. ना तुमचा आशीर्वाद असाच असतो आमच्या पाठीशी, बाकी काय नको. अरे नुसता आशीर्वाद काय, हा नाना अक्का तुझ्या पाठीशी आहे, कळलं का. सगळं व्यवस्थित होईल बघ. नाना हा घ्या पेढा. नानी हा पेढा घ्या. तेजू पुरी तर लई देख नाहीत ग, अगदी तुझ्यासारख्याच आहेत. काय आई मामाच्या घरी राहायला आली वय? हा तुम्हाला आवडतं का मामाच्या घरी राहायला? आवडतं वय. मावशीला पण तुमच्या मामाच्या घरी राहायला लय आवडतं आहे ना. तिला सासर आवडतच नाही, विचारा की तिला. हो ग माझी बाई, ती काय झालं? आजी मावशी बद्दल विचारतेय. मग आजीला सांग मावशी का नाही सासरचं समजा का मुरकूनच झाली आहे इथं. आणि आता 5वीची पूजा झाली ना का मग घरीच येणार आहे, हो ना? काय म्हणतंय महिला मंडळ, सगळं व्यवस्थित ना? तेजू तुझं अभिनंदन. अगदी सोन्यासारख्या 2 लेकी झाल्यात बघ. आणि बघता बघता 5वीची पूजा पण आली बघ. आज वेळ होता, म्हटलं भेटून घेऊ. तुम्ही नाही आला ना तरी आम्ही तेजूला सगळं समजावून सांगितलं या. हाय का नाही ग तेजू? हे बघ, खाटावरून उतरताना धावपळ करायची नाही, व्यवस्थित खाटावरून उतरायचं काय, आणि लय धावपळ करायची नाही. तुळजा बाळातनीच्या पोषणाची जरा काळजी घे बर का. हो ना. आणि काय लागलं नाही त्यासाठी तर मला बोलव, मी लगेच येते. आणि बाळाची 5वी अगदी धुमधडाक्यात घालूया. नानी ना तुमचा आदर कायम असतो आम्हाला, असंच पाठीशी राहा. बरं चला, मी दुकानात जातो. हा एक जण कामाचा नाही, एक जण कामाचा नाही. हे आमचे चिरंजीव दारूचे गुत्ते सोडले तर कुठंच यांच्या शब्दाला किंमत नाही. आणि आज छत्री एक कांदळ होईना याच्याच्यान. रे छत्री, अरे आम्हाला 8 टाकून 1 दिवस उलटला. कुठं आहे तुझा काळा कोट? कुठं खापलाय? अरे बोलव त्याला. डॅडी फोनच चालू आहे. 4 तास झाले तू फोनच करतोयस. आम्हाला सगळ्यांनी लय हलक्यात घेतलंय, पण लक्षात ठेवा बाहेर आलो ना का वाचपा काढणार मी. हे बघ छत्री, एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या राखीचा सण आहे. गावातले सगळे सण साजरा करणार आणि आम्ही जर इथं आत असलो तर आमच्या आबरूचं खोबरं होणार. इन्स्पेक्टर, चला आम्हाला बाहेर काढ. डॅडी माझ्या हातात काही नाहीये. अरे मग काय आहे तुझ्या हातात? आम्हाला बाहेर पडू दे, बघतो एकेकाकडं. कशी घाट झोपली बघ. हो ना, दिवसभर खूप दमते रे ती बाळांचं करून करून. पण किती आनंदाने करते ना त्यांचं सगळं. होय. काय झालंय? काल होतं तुम्ही, काल होताय. झोपमोड झाली तुमची, झोपमोड झाली. नाही मी आलो ना, मामा आला ना तुमचा आता. झोपायचं असं जागायचं नाही बाबा. आई झोपली ना तुमची तिथं, मग असं नाही करायचं. त्रास नाही द्यायचा आईला. त्रास नाही द्यायचं. छान आहे ना तू. हे अंगावर पांघरून घे, म्हणजे थंडी नाही लागणार तिला. आता बघा, तुला मला थंडी पण नाही वाजणार. शांत झोपायचं. छान आहे तू. सूर्यकांतराव, जमतंय हा तुम्हाला बाळांना सांभाळायला? चला, आता माझी काळजी मिटली. होय. मग आपल्याला तिळ होणार आहे, तिळ. सूर्या, काही अरे अरे बापरे, लाजली लाजली मामी लाजली.
काय झालं? मामाची वाट बघताय? मामा येईल हा. तोपर्यंत तुम्ही दूध पिऊन घ्या बरं. तेजू अक्का ह्या खायला कधी लागणार का? हा ना, ही लहान मुलं आहेत ना म्हणून फक्त असं दुधावर राहतात. आता आपल्यासारख्या माणसांना पोटभर जेवायला लागतं. धनु दीदी त्यांना दात आलेत का अजून? काय पण कसं डोकं लावते ग तू? चुप बस, चुप. राजू ताई, दादा आला ना की आपण त्याला लगेच राख्या बांधू. आणि नेहमीप्रमाणे पहिला नंबर माझा. अजिबात नाही. या वर्षी दादाला पहिली राखी मी बांध. अगं पण दरवर्षी भागूची असते ना पहिली राखी. मग काय झालं? या वर्षी लग्न झालेली सगळ्यात लहान बहीण मी आहे ना, मग मी पहिले राखी बांधणार. अजिबात नाही धनु दीदी. तुझं खाऊन होईपर्यंत माझी राखी बांधून झालेली असत. मॉडर्न कळलं ना. काय कसला एवढ्या गप्पा चालू आहेत? दादा बरं झालं आलंस. चल लवकर आपण राख्या बांधून घेऊ. थांबा जरा. काय ना, आधी बाळानं मला दवाखान्यात घेऊन जायचंय. डॉक्टरांची आजचीच वेळ मिळाली ना, मग आपण आल्यावर सण साजरा करू. हा, अरे पण दादा, रक्षाबंधनाच्या दिवशी तू राखी बांधल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीस ना? हा, आणि तसं पण 15च मिनिटं लागतील. ये की लवकर बस. हा 15 मिनिटं बागे आपल्या धनुला खाऊन आवरायलाच 15 मिनिटं लागतात. बोल, तुम्ही मलाच बोल. ह्या तिघी बोलतातच, आता तू पण बोल. अगं ये. नाही, मला नाही बोलायचं. अगं ये. काय झालेलं? कुठे घेऊन निघाली? बरं दादा ऐक की, आपण आता राखी बांधून घेऊयात ना. अरे म्हणजे कसं दिवस मोकळा राहील ना, सगळे कामं मार्गी लागतील. राजू, डॉक्टरांची वेळ चुकली ना तर बाळाची तपासणीला आठवडाभर लांबणीवर पडेल. सूर्या, मी काय म्हणते, आपल्याकडे ना तसा वेळ आहे थोडा. आणि असं म्हणतात हातावरची राखी भावाचं रक्षण करते. आता एवढं सगळ्या जणी म्हणतायत, त्यांची इच्छा आहे तर राखी बांधून जा ना. तुळजा, माझ्या बहिणी माझ्या सोबत असताना मला रक्षणाची काय गरज नाही. माझ्यावर संकट येताना पण ना 10 वेळा विचार करेल. आणि बघ, आधीच बाळांच्या लशीला उशीर झालाय. हे तुला वेगळं सांगायला पाहिजे का तुळजा? हा, आपल्याला डॉक्टरांची वेळ चुकून चालणार नाही. आता मला बाळांची तब्येत महत्वाची, बाकी काय नाही. तेजू, देगड बाळा, तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत. हा, आल्यावर आपण करूया सगळं. देख, चला 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 चला. एवढ्या खटपटी लटपटी करून मी आम्हाला 24 तासाचे वर बी आत ठेवू शकला नाही तुमचा तो सूर्या. डॅडी, खरं तर 24 तास पण लागले नसते. मला थोडं काम आवरून असतं, पण थोडा वेळ लागला. त्याबद्दल लाज वाटते काय सांगताना? तुम्ही वकील झालात, तर तुमचं चेंबर व्हायला बरीच वर्ष लागली. आणि शेवटी ते झालं ते आमच्यामुळे. याचा इसर पडलेला दिसतोय तुम्हाला. आणि आम्हाला गरज पडली तर तुम्ही 4-4 तास उशिरा येत आहे. डॅडी, मला माफ करा. छत्री, जामिनाचा खर्च याच्याकडे लाव. चालतंय. वा 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 वा, न्यायप्रिय इन्स्पेक्टर. कायदा पाळायची लईच हौस आलेली दिसते तुला. येईल बदलीचं पत्र, येईल तेव्हा कळा. अहो डॅडी, या सगळ्यात माझी काय चूक आहे? अहो त्या सूर्याने नाव घ्यायचं नाही त्याचं. त्याचं असतं तर आम्ही करूच. आधी तुझ्याकडे बघतो. इथं फक्त आमचा कायदा चालतो याची जाणीव करून द्यायची असेल तर तुला दया दाखवून चालणार नाही. तुझी बदलीच करावं लागेल. होणार. यस, बाळांची नावं सांगता? मॅडम, अजून आमच्या बाळांची नावं ठेवायची बाकी आहेत. हो, पण फाईलला काहीतरी लिहावं लागेल ना आपल्याला. मॅडम, एवढा कसला विचार करता? लिहा तुम्ही. एकीचं लिहा सोन्यासारखी सोनू, आणि दुसरीचं गुलाबासारखी पिंकी. लिहा. हा, सोनू. वडिलांचं नाव काय? वडिलांचं सोनू तेजश्री जगताप. सर, आईचं नाव नाही, वडिलांचं नाव सांगा ना. मॅडम, आई आणि वडील दोघी ह्याच आहेत, तेजश्री जगताप. दादा,
दिलं का हो. हा आता पिंकीचं लिहा. पिंकी तेजश्री जगताप. यांची टोपण नाव आहे तर या 2 चिमण्यांचं लवकरच मी बारसं घालणार आहे 2 तडाक्यात जंगी बारसं. हा डॉक्टर तुम्ही पण यायचं वेळ काढून बारशाला काय. हो नक्की येऊ आम्ही. आणि 12व्या दिवशी मी यांचं बारसं घालणार आहे. कळवतो तुम्हाला पण. काय फाजीलपणा लावला या. मालक अहो तुमची आरती ओवाळायला तुम्ही जर फाजीलपणा म्हणत आजचीला का नाही तर वय करते आम्ही फाजीलपणा. समध्या गावात तुमच्या कर्तृत्वाची किती चर्चा आहे. एवढं मोठं काम करून आलायसा तुम्ही. आता बारक्या पोरी पळवून नेणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे वी. तुमची जीभ लई चुरचूर करायला लागली असं नाही वाटत तुम्हाला. हे? तिचा बंदोबस्त करायला फार वेळ लागायचा नाही आम्हाला. अहो करा की मग बंदोबस्त करा आणि स्वतःच्याच पापाचा घडा भरून घ्या. तसं बी भरतच आला असेल म्हणा. म्हणून तर ही अशी कर्माची फळं भोगायला लागते ती तुम्हाला. दासांनी लईच फोडलेलं दिसतंय तुम्हाला राती. हा मला वाटलं राज्याला कोणतरी येईल तुम्हाला मदत करायला. पर ही छत्री सोडलं तर दुसरं कोण बी विचारायला आलं नाही तुम्हाला. अहो तुम्ही गावाचं तारणहार. एवढं मोठं नाव तुमचं आणि तरी बी साधी विचारपूस बी केली नाही कोणी. हे काय पटलं नाही बाबा मला. वाघ घायाळ झाला ना कुली कुत्री राज्य करतात तसं झालंय सर. तुमचं नशीब समजा. आमचे वाईट दिवस सुरू आहेत म्हणून ऐकून घेतोय तुमचं. नाहीतर काय मालक मारणार तुम्ही मला. कसं मारणार. गोळी घालणार का गळा दाबून मारणार का अक्का. दास मर्यादा सोडायची नाही. अवकातीत राहायचं. मर्यादा तर तुम्ही सोडल्या मालक. म्हणून तर माझ्यावर ही असं वागायची वेळ आली. काय मिळालं तुम्हाला ही समजा असं वागून. हवं समध्या गावात तर स्वतःची आबरू घालवून घेतलीच तुम्ही. पर स्वतःच्या घरच्यांच्या नजरेत बी वाईच बी किंमत ठेवली नाही तुम्ही स्वतःची. अहो त्या सूर्याने एवढी अद्दल घडवली तुम्हाला. पण तरी बी तुम्हाला तुम्ही केलेल्या कुठल्याच गोष्टीचं वाईच बी काय वाटत नाही. वाईच बी पश्चाताप होत नाही. नको होऊन दे. तुम्ही नाही मान्य केलं का नाही तरी बी तुमची पाप लपणार नाही ती. तो वरचा समजा बघतोय. तुमच्या पापाचा घडा भरत आलाय मालक आता. त्याच्यामुळे योग ना योग दिवस तुमचा हिशोब होणार. मामा तुझा इकडं. अहो तुम्ही घरी यायला नाही म्हटलात ना मग सूर्याने हट्टच धरला की आत्ताच्या आत्ता जातो आणि मामाला खोबऱ्याच्या वड्या देऊन येतो. म्हणलं तू राहू दे मीच जाऊन देऊन येते. अगं मला आवडलं असतं घरी यायला पण तालुक्याला जरा महत्वाचं काम आहे ना. आणि हो मी सूर्याला भेटायला येणार आहे बरं का. आणि त्या नाट्यात का नाही 2 त्यांना खेळवायला पण येणार आहे. नक्की या मामा. हे घ्या. अरे पण आपली तेजू तब्येत आहे ना बरी तिची. तिची तब्येत अगदी छान आहे आणि लवकर रिकव्हरी सुद्धा होती. आणि आम्ही सगळे आहोत ना. बाळांबरोबर तिची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतो. बरं मामा घरी राखीचा कार्यक्रम आहे मला तर निघायला हवं. उगाच उशीर नको ना व्हायला. बस चालेल. हा सूर्याला सांगा लवकर येतोय मी. हो येते. तेजू बस इथं मी आलो. इधर यायला आलो मी. हा
करतोय तुझ्या दादानी डॅडींसोबत जे काही केलं ना ते चांगलं नाही केलं. वेळ आली ना की याचे सगळे भोग तुला भोगावे लागतील, तुला, तुझ्या पोरींना आणि तुझ्या दादाला. दादाने सगळं ऐकलं की काय? आता परत इथे भांडण नको व्हायला. आज रक्षाबंधन आहे आणि घरी पण सगळे वाट बघताय. दादाने परत शत्रूवर हात उचलला तर? आल्या पावली परत जा. मला सनबिन काय करायचं नाहीये. बघ, तू माझी बहीण नाही, मी तुझा भाऊ नाही असं समज, पण जाईत ना. मामा, आजच्या दिवशी तरी असं बोलू नका. अगं तुझा ह्यो एका दिवसाचा प्रश्न नाहीये. एखाद्या माणसाला दारात उभं करायचं म्हटलं ना तर त्याच्याबद्दल मनात काय ते वाटलं पाहिजे. आणि हिच्याकडे बघून तर माझ्या मनात काहीच वाटत नाही. म्हणून तुझा तू ह्यामध्ये पडू नकोस. मामा, मी तुमचा राग समजू शकते, पण आजच्या दिवशी तरी तुम्ही जुने वाद मिटवावेत, विसरावेत एवढंच वाटतं मला, बस, बाकी काही नाही. आई, मी पुढे होते, तुम्ही यानंतर. हां, सखा, मला तुझा राग कळतोय, पण आज राखीच्या दिवशी मागचा समजा सोडून माझ्यावर बोल ना. खरं आज रक्षाबंधन आहे. अगं बहीणच नाही तर कुठं आलं रक्षाबंधन? मला सगळे दिवस सारखे असतात. सखा, रक्ताची नाती अशी तुटतात कारण का असं तोडून वागतोय? मला मान्य आहे तुझ्या मनात राग आहे माझ्याबद्दल, पण तू असं जीवाला लागेल असं बोलत राहिलास तर मी काय करू? कुणाला भाऊ म्हणून हाक मारू? हे बघ, असं डोळ्यात पाणी आणून का नाही तू मला अडचणीत आणू नकोस. अगं तू माझी सख्खी बहीण आहेस, अख्ख्या जगाला माहित आहे. पण तू वागलीस ना त्याच्यामुळे तुझ्या तोंडाकडे बघायची मला इच्छा नाहीये. तू जा इथं. मी अख्ख्या जगाला चुकीची वाटत असेल, खरं पण तू माझा भाऊ आहेस. तू तरी भाऊ म्हणून माझ्यावर विश्वास ठेव. अगं काय फरक पडणार आहे? जन्म दिल्या पोरांची वाताहत केलीस. त्यांना जर तुझ्याबद्दल काय वाटले ना, त्यांना तुझ्याबद्दल दया आली ना, माझ्या सूर्यानं तुला माफ केलं ना, तर मी पण मोठ्या मनानं माफ करीन तुला. आणि देवाकडे प्रार्थना कर की हा दिवस लवकर येईल म्हणून, आणि त्या दिवसासाठी ही राखी सांभाळून ठेव. तवाई सकाना ती राखी या हातावर बांधेल तुला मोठ्या मनानं माफ करेल. आता जायत माझ्या कुठं काही अपेक्षा करू नकोस, कोणतीच अपेक्षा करू नकोस. बरं का बाजूला, माणसानं जायला जागा दे.